रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. आज 29 जानेवारी 2025 दिवस आजचा फार महत्त्वाचा आहे. मौनी अमावस्या असलेला हा दिवस आहे. 144 वर्षांनी हा योग आलाय आणि प्रत्येक पिढीमध्ये जेवढे झालेले आपले पितृदोष असतात, पाठीमागं जेवढे आपल्या घरातील व्यक्ती गेलेले आहेत, अशा व्यक्तींना एक पुढं सांगतो ते विधी जर तुम्ही अंतःकरणपूर्वक त्यांचं स्मरण करून, मग तुमच्या घरातील आई वडील गेले असतील किंवा फक्त वडील गेले असतील, आजोबा गेले असतील, तुम्हाला जेवढे तुमच्या कुळातले जेवढे लोक तुमचे आठवतात, त्याच्यामध्ये बंधू असेल, भगिनी असेल किंवा भाऊजाई असतील, असे जेवढे तुमच्या कुळातले लोक गेलेले कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये, लक्षात ठेवा, ते आपल्याला त्रास देत असतात. आणि हा त्रास जर कमी करावायचा असेल तर पुढे सांगतो ते मी 3 उपाय फक्त सांगणार आहे. हे उद्याच करायचे बरं का, उद्याच म्हणजे आज करायचे. आजच व्हिडिओ मी तयार करतोय आणि त्याला कारण असतं, लक्षात ठेवा, की इथे भोग तो न घडे संचिता वाचून. आलं का लक्षात? व्हिडिओ पाहणारा ज्याचे पितृदोष मागचे जाणार आहेत, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर या क्रिया करणारच, निश्चित करणार. आणि व्हिडिओ पाहून जर या क्रिया त्यांनी नाहीत केल्या तर मग मात्र जरा थोडंसं माहीत असून सुद्धा आपण या गोष्टी करत नाही म्हटल्यानंतर, अज्ञान असेल, एखाद्याला माहीत नाही, त्यानं दुसऱ्या दिवशी व्हिडिओ पाहिला तर ते तुम्ही पुढच्या अमावस्याला करू शकता. परंतु जे उद्याच्या म्हणजे आजच्या अमावस्येचं जे महत्त्व आहे, मौनी अमावस्याचं, ते महात्म्य तुम्हाला मिळू शकत नाही. मौनी अमावस्या ही अशी आहे, गेल्या 7 पिढ्यामधील, आपल्या 7 पिढ्यामधील जेवढे लोक गेलेले, आलं का लक्षात? समजा त्यामधील काही नरक योनीला प्राप्त होऊन ते नरक यातना बघून त्यांनी आपल्याला, जर त्यांनी आपल्या कुळाला श्राप दिला असेल तर या श्रापातून सुद्धा आपली पूर्णपणे मुक्तता होती. घरामध्ये जे भांडण तंटा चालू आहे किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा लक्ष्मी स्थिर होत नाही, त्याच्यासाठी हा उपाय अतिशय जालिम उपाय, आणि तो आजच करायचा आहे, मौनी अमावस्या दिवशीच करायचा आहे. जे व्हिडिओ पाहतात त्यांनी आपल्याला त्रास असो अथवा नसो, आपले भरभराट व्हावी असं जर वाटत असेल तर हे सांगतो, हे 3 उपाय करा. पहिला उपाय काय करायचा आहे पहा, उठल्या स्नान करायचं आणि स्नान करून, समजा दिवसभरात केव्हाही, उद्या सायंकाळी 12च्या आत, मात्र दिवस मावळायच्या आत, पहिलं जे विधी आहे ते सूर्याला काय करायचं आहे, तांब्याचा जो आपलं पात्र असतं, फुलपात्र असेल, तांब्या असेल, लालसर असतो घरामध्ये, आपण पूजेसाठी जे वापरतो ते, त्या तांब्यामध्ये तांब्या भरून पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं, म्हणजे घरामध्ये जर गंगाजल असेल तर ते अर्पण करायचं आणि पहिलं ते सूर्य देवांना ते पूर्ण तांब्याभर पाणी अर्पण करायचं आणि मंत्र म्हणायचा. लक्षात ठेवा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, किंवा तुमच्या जे कुळाची देवी आहे, कोणती असेल, तिचं स्मरण करा आणि तेव्हा हा झाला पहिला उपचार. दुसरा उपचार, ब्राह्मणाला उद्या दान करण्यामध्ये इतकं काय महत्त्व आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मौनी अमावस्येचा दिवस, याच दिवशी दान तुम्ही जर केलं, मग ते दान कशाचं करायचं आहे ते सांगतो. तीळ असतील, काळे तीळ असतील किंवा पांढरे तीळ असतील, काळ्या तिळाला जास्त महत्त्व आहे, लक्षात ठेवा. डाळ, कोणत्याही प्रकारची डाळ आणि थोडासा गूळ हा ब्राह्मणाला नेऊन अर्पण करावा, दान करावा. गोरगरिबासनी तुम्हाला अशाच पद्धतीनं जर दान करता आलं, किंवा ज्याला आपण म्हणतो तिळगुळ देण्यात आलं का तुमच्या, हा तिळगुळ रथसप्तमीपर्यंत तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम असतो, लक्षात ठेवा. त्यामध्ये ही मौनी अमावस्या आली म्हणजे सर्व ज्यांचं खरोखरच पाठीमागचं त्रास संपणार आहे
त्यांच्यासाठी हा आजचा दिवस म्हणजे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हा दुसरा उपाय सांगितला. तिसरा उपाय, दिवस मावळाच्या आत आपल्या घरावरती, घराच्या एका कोपऱ्यामध्ये पक्ष्यांना दिसेल अशा पद्धतीनं थोडासा भात शिजवायचा आणि त्याच्यामध्ये मीठ नाही घालायचं, तो घराच्या वरती ठेवून टाकायचा, की जेणेकरून ते पक्षी त्या स्वरूपामध्ये, कुठल्या ज्या योनीमध्ये ते असतील त्या स्वरूपामध्ये ते येऊन ते खाऊन जातील. नरकामध्ये जाणं म्हणजे मनुष्य देह सोडून इतर देहांची प्राप्ती होणं, लक्षात ठेवा. याला म्हणायचं नरकवास. मनुष्य जन्म हा जंक्शन आहे आणि आपणाला जर चांगला जन्म पुढचा आवश्यक असेल, मुक्ती पाहिजे असेल, या जन्मातून त्रास नको असेल, पुन्हा मनुष्य देहच भगवंताच्या सेवेसाठी पाहिजे असेल, तर चौथा उपाय सांगतो. घरातून तांब्या भरून जल घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल जर असेल तर ते टाकायचं, नाहीतर आपल्या घरातीलच गंगाजल असं समजून आपल्या गावात असलेलं महादेवाचं देऊळ, लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये थोडंसं तीळ घालायचं. हे काही गप्पा नाहीत चालल्या. स्कंद पुराण आणि पद्मपुराण वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पाठीमागच्या पुराणामधल्या ज्या कथा आहेत किंवा जे महात्म्य सांगितलंय भगवान शंकरांनी, इथून पाठीमागं जेवढे 100 पिढ्या, आलं का लक्षात, मनुष्याच्या आपल्या 100 पिढ्यांचा उद्धार किंवा कुठल्याही प्रकारचा दोष त्या व्यक्तीला पुढं पाठीमागच्या 100 पिढ्यांना मिळाल्यामुळं पुढच्या 100 पिढ्यापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही आहे. जे घरातली जाणकार व्यक्ती आहे, श्रेष्ठ व्यक्ती आहे, कर्तबगार व्यक्ती आहे, त्या कर्तबगार व्यक्तीने, थोर व्यक्तीने, घरातली कुठली, त्याच्या अगोदरचे, मग ते आपले आई असेल, वडील असेल, आईच्या हस्ते नाही परंतु वडिलांच्या हस्ते, जर वडील आपले जिवंत असतील तर त्यांच्या हस्ते भगवान शंकराच्या देवळात जाऊन पिंडीवरती जर त्या गंगाजलाचा, म्हणजे आपण गंगाजलच ते समजलं आहे, लक्षात ठेवा, त्याचा जर अभिषेक केला, जाऊन फक्त पिंडीवरती ते पाणी हे करायचं आणि ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः असा 21 वेळा मंत्र म्हणायचा. एक पूर्ण देवळाला फेरा न मारता पाठीमागं देवळाच्या निम्म्यापर्यंत जायचं आणि निम्म्यापासून पुन्हा माघारी येऊन पुन्हा इकडून अशा पद्धतीनं निम्म्यापर्यंत फेरा मारायचा असतो, असं शास्त्र आहे. आलं का लक्षात? जे शास्त्रात आहे, ज्यांचं पाठीमागचा पूर्णपणे त्रास निघून जाणार आहे आणि कमी होणार आहे, कारण सगळी कारणं सांगून व्हिडिओ मी मोठा करू इच्छित नाही. मकर राशीमध्ये सूर्याचा प्रवेश होतो आणि सायंकाळी झोपताना, म्हणजे उद्या मौनी अमावस्येला दक्षिणेकडे तोंड करून, दक्षिण भाग म्हणजे पितृ लोकांचा तो भाग आहे, नमस्कार करावा आणि मग आपण झोपी जावं. भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. चांगलं सांगणं हे माझं कार्य आहे, आलं का लक्षात? ही काय अंधश्रद्धा वगैरे कुठल्याही प्रकारचं नाही आहे. जे आपल्या संस्कृतीमध्ये, मनुष्य संस्कृतीमध्ये जे आहे करणं आवश्यक आहे, कारण हे इतरांना कुणाला ज्ञान नाही. मनुष्य देहीचे ज्ञान अगाध जाणं फक्त हे मनुष्यच करू शकतो. जे जे व्हिडिओ पाहणार आहेत त्यांनी हा उपाय करावा असं मला अंतःकरणापासून वाटतं आणि आपण पितृदोषातून मुक्त होऊन आपल्या जीवनाची भरभराट करावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.